नमस्कार उद्योजक मित्रांनो, कृषी सेवा केंद्र व्यवसाय चालू करायचा आहे, परंतु ॲग्रिकल्चरचं शिक्षण नाही आहे किंवा कृषी सेवा केंद्र व्यवसायाबद्दलचा अनुभव नाही आहे, तर आपण कृषी सेवा केंद्र सुरू करताना ही मोठी अडचण आपल्याला बऱ्याच जणांना भेडसावत असते। याच अडचणीचं समाधान आपण गेली 2 वर्षापासून बाजारामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे, अर्थात कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन। सो जर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे आणि तुम्हाला नॉलेज कमी आहे असं कुठेतरी तुम्हाला वाटतंय किंवा तुमच्याकडे ॲग्रिकल्चरचं अकॅडमिक बॅकग्राऊंड नाही आहे किंवा ॲग्रिकल्चरचं शिक्षण झाले असून सुद्धा आपल्याकडे सफिशियंट एक्सपिरियन्स किंवा नॉलेज नाही आहे जे आपण कृषी सेवा केंद्र चालू करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपल्याला आवश्यक आहे, जर ही तुमची समस्या असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ रोहन मनोहर कारडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद पब्लिसिटी। तर उद्योजक मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आपल्याकडे उपलब्ध असलेला कोर्स अर्थात कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन बद्दल। कृषी सेवा केंद्र संपूर्ण मार्गदर्शन हा एक ऑनलाईन कोर्स आहे जो आपल्या संवाद पब्लिसिटी मार्फत दिला जातो। हा कोर्स ऑनलाईन असून एकंदरीत 15 ते 17 दिवसांचा याचा कालावधी आहे। याच्यामध्ये 2 मॉड्यूल्स आहेत। पहिल्या मॉड्यूल्समध्ये आपण बिझनेस ट्रेनिंग संदर्भात कंप्लीटली डिस्कस करतो, ज्याच्यामध्ये कृषी सेवा केंद्र व्यवसाय कसा चालू करायचा, या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, यासाठी लायसन्सची पूर्तता कशी असते, लायसन्स कसे काढले जातात, यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात, किती वेळ लागतो, यानंतर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती लागेल, तुम्ही डीलरशिप कशी घ्यायचे, प्रोडक्ट कुठून मागवायचे आहेत, सुरुवातीला तुम्हाला प्रोडक्ट कोणते ठेवायचे आहेत, यासोबतच व्यवसायामध्ये जे काही कायद्याने बंधनकारक बाबी आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या दुकानाचा सेटअप असेल, GST सर्टिफिकेशन या सगळ्या बाबतीत प्रोसेस असेल, पॉस मशीनची प्रोसेस असेल किंवा तुमच्या शॉपमध्ये चालू असलेलं सेल्स रिपोर्ट असेल, स्टॉक रजिस्टर्ड असेल किंवा एक साठा फलक असेल, दर फलक असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या जातात याबद्दल आपण सांगितलं जातं। यासोबतच या व्यवसायामध्ये जे सगळ्यात मेजर अडचणी आपल्याला येतात, ज्याच्यामध्ये उधारी आहे, उधारीची रिकव्हरी आहे, रेट कटिंग आहे, कॉम्पिटिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसं टॅकल करायचं याबद्दल शिकवलं जातं। आणि बिझनेसचे बेसिक ज्याच्यामध्ये सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑपरेशन्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेस ट्रेनिंग अंतर्गत शिकवल्या जातात। यानंतर दुसरं मॉड्यूल जे आहे ते कम्प्लिटली टेक्निकल आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्या पिकांवरचे कीड आणि रोग आधी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवले जातात। कीड व रोग शिकवल्यानंतर याच्यावरती चालणारी कीटकनाशकं, बुरशीनाशकं टेक्निकल वाईज शिकवली जातात। एकंदरीत एक आकडा सांगायचा झाला तर सर्वसाधारणपणे 700 कीटकनाशक आणि बुरशीनाशकं तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये शिकवली जातात। कीटकनाशकं, बुरशीनाशकं शिकवल्यानंतर आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटकडे वळतो। तुम्ही कोणत्याही प्लॉटमध्ये गेल्यानंतर तुमच्या पिकामध्ये कोणती न्यूट्रिएंट डेफिशियन्सी आहे ती कशी ओळखायची याबद्दल शिकवलं जातं। यानंतर याच्यावरती चालणारी खतं, विद्राव्य खतं असतील, बल्क फर्टिलायझर्स असतील, विद्राव्य खतांमध्ये सगळ्या प्रकारच्या ग्रेड्स, बल्क फर्टिलायझर्समध्ये सगळी खतं ही शिकवली जातात। मायक्रोन्यूट्रिएंट शिकवले जातात। यासोबतच तुम्हाला PGR, बायोस्टिम्युलंट, टॉनिक यांच्याबद्दल शिकवलं जातं। तणनाशकं, हर्बिसाइड यांच्याबद्दल शिकवलं जातं। जैविक खतं ज्याला आपण जीवाणू खतं म्हणतो, बायो फर्टिलायझर्स यांच्याबद्दल शिकवलं जातं। शेवटच्या 2 दिवसांमध्ये ह्या सगळ्या फवारण्यांचं कॉम्बिनेशन कसं घेतलं जातं, शेतकऱ्याला अचूक फवारणी कशी द्यायची, फवारणीचं रिझल्ट परिपूर्ण कसे येतील याच्यासाठी कसे बघितले जातात, ह्या सगळ्यातल्या सिक्रेट्स तुम्हाला सांगितल्या जातात। हा कोर्स कोणासाठी आहे, ज्यांना कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये टेक्निकल नॉलेज ज्यांना इन्हान्स करायचं, किंवा जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला अधिक जास्त टेक्निकल शेती करायची असेल तर तुम्ही हा कोर्स निश्चितच करू शकता। यासोबत जर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय आणि तुम्हाला ॲग्रिकल्चरमधलं लेटेस्ट टेक्निकल नॉलेज हवं असेल तर तुम्ही या कोर्समध्ये एनरोल डेफिनेटली करू शकता। जर तुम्ही कन्सल्टंट आहात, तुम्हाला कन्सल्टन्सी बिझनेस रेज करायचा, इन्हान्स करायचा, तरीसुद्धा तुम्ही या कोर्ससाठी एनरोल डेफिनेटली करू शकता। आणि जर तुम्ही ॲग्रिकल्चर फ्रेशर असाल तर नॉलेजसाठी हा कोर्स निश्चितच तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे। या कोर्सच्या माध्यमातून 2 गॅरंटी आम्ही निश्चितच देतो। महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही कृषी सेवा केंद्र व्यवसाय सुरू करतात, कोणत्याही शेतकऱ्याने कोणत्याही प्रॉब्लेम तुमच्याकडे घेऊन यावं, कोणत्याही पिकातला, त्याला तुम्ही अचूक सल्ला देणार आहात, त्याला तुम्ही एक व्यवस्थित कॉम्बिनेशन देऊ शकत असाल, त्याच्या समस्या समजून घेऊन त्याला योग्य निदान निश्चित
निश्चितच देऊ शकता, हा विश्वास आम्ही निश्चितच देऊ इच्छितो. आणि यासोबतच कृषी सेवा केंद्र या व्यवसायातील सगळ्यात छोट्यातले छोटे बारकावे सुद्धा तुम्ही या व्यवसायाच्या ट्रेनिंगमधून शिकणार आहात याची आम्ही तुम्हाला इथे ग्वाही देतो. तर उद्योजक मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. व्हॉट्सअपला या कोर्सच्या ॲडमिशनची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला ॲडमिशन फॉर्म दिला जातो, ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे, पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे, यानंतर तुम्हाला कोर्समध्ये एनरोल केलं जातं. हा कोर्स लाईव्ह बॅच फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. महिन्यातनं एक आपली लाईव्ह बॅच असते ऑनलाईन, किंवा याला तुम्ही प्री रेकॉर्डेड सेल्फ लर्निंग मोडमध्ये सुद्धा करू शकता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर याच्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं. याच्या संदर्भातले सर्व नोट्स, ईबुक, PDF, ईबुक्स ह्या सगळ्या तुम्हाला दिले जातात. यासोबतच महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असलेल्या जे आमच्याकडे शेड्यूल्स उपलब्ध आहेत ते सर्व आम्ही तुम्हाला याच्यासोबत शेअर करतो. कोर्सनंतर लाईफ लाँग बिझनेस सपोर्ट आणि ॲग्रोनॉमिकल सपोर्ट हा आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट राहतो. जर तुम्हाला कृषी सेवा केंद्र व्यवसायामध्ये लायसन्स काढून हवं असेल, लायसन्सची माहिती हवी असेल, किंवा ट्रेनिंग हवं असेल, किंवा कृषी सेवा केंद्र व्यवसायासाठी लागणाऱ्या लोनची प्रोसेस करायची असेल तर तुम्ही संवाद पब्लिसिटीला संपर्क निश्चितच करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. अशाच उपयुक्त माहितीसाठी आजच फॉलो करा संवाद पब्लिसिटी. लवकरच भेटूयात नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.